आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधींची जयंती आहे आणि त्या निमित्ताने युवक काँग्रेसकडून जो आहे ते नागपूर शहरामध्ये जर बघितलं तर संविधानाच्या प्रति वाटप करण्याचा हा कार्यक्रम हातात घेतला आला आहे। मात्र संविधान हे संघाने सुद्धा स्वीकारावं, मनुस्मृती त्यांनी विसरावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती केली जात आहे। आणि हा युवक काँग्रेसचा मोर्चा जो आहे तो रेशीमबाग इथे असलेल्या RSSच्या स्मृती भवनकडे निघालेला आहे। मात्र पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे। एकंदर म्हणजे जे कशा प्रकारे क्या डिमांड लेके जा रहे हैं आप? आज गांधी जयंती है। आज देश का संविधान जो है वो हम RSS कार्य लेके जा रहे हैं, क्योंकि RSS को 100 साल हो चुके हैं बने हुए, और पिछले 100 साल में RSS ने देश के संविधान के खिलाफ काम किया है, देश में जहर घोलने का काम किया है, देश को बांटने का काम किया है। आज ये संविधान उनको देने जा रहे हैं कि संविधान को फॉलो कीजिए। अब देखना ये है कि RSS वाले संविधान का आदर करते हैं, इसको अपनाते हैं, या बीच में ही रोक देंगे। क्या स्मृति भवन जाएंगे आप? जाना तो वहीं चाहते हैं ताकि RSS के जो लोग हैं उनको ये संविधान दे दें और बोलने की इससे प्रेरणा लीजिए। नक्कीच RSSच्या स्मृती भवनकडे आम्ही निघालेलो आहो, मात्र आम्हाला पोलीस जाऊ देते का हे पाहावं लागणार आहे। अशा प्रकारे जे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा जरी काढला असला तरी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि समोर पोलीस या कार्यकर्त्यांना डिटेन सुद्धा या ठिकाणी करण्याची जी आहे ती तयारी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण या ठिकाणी बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे आणि यांना या जो सक्करदरा चौक आहे या चौकाच्या पुढे जाऊ दिलं जाणार नाही, या ठिकाणी त्यांना डिटेन केलं जाणार आहे। एकंदर म्हणजे पोलिसांनी मोठी फोर्स जी आहे ती या ठिकाणी लावलेली आहे। संघाने संविधान स्वीकारावं अशा प्रकारची मागणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे आणि 100 वर्ष जो आहे ते संघाला झालं, त्यांनी आता तरी संविधान स्वीकारावं अशी मागणी जी आहे ती या सगळ्या कार्यकर्त्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। मात्र यांना आता रेशीमबागकडे म्हणजे स्मृती भवनकडे जाऊ देतलं जातं का की याच ठिकाणी डिटेन केलं जातं आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।